परपश्चार्थे स्वविज्ञास्वयं येने ब्रह्मरुदातो मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा दाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि तीर्थजावोनिया भूतद्वेषो सर्वत्र नम वै नममिति एको ऐसे ने आश्रयो अत्यंतिको लासी तुम्हारा। भगवान सिद्धेश्वराच्या सीमकृपेने श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणावर बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 1361 ओळीचा आपण विचार करतो आहोत। तेथ जावोनिया भूतद्वेष सर्वत्र नम वै नममीच एको। व्यापक बोधावर गेल्याशिवाय ही स्थिती प्राप्त होत नाही। सगळ्या ठिकाणी परमात्मा आहे असं जर ज्ञान झालं तर मग प्राणी मात्राचा द्वेष होणारच नाही। जावनिया भूतद्वेषू, कारण जोपर्यंत आम्हाला भेद दिसतो आहे, नानात्व अनेकत्व जोपर्यंत आमच्या ठिकाणी आहे तोपर्यंत आम्हाला दोष दिसणारच। प्रत्येक प्राणी मात्राचं शरीर वेगळं आहे, त्यांचं खाणं पिणं आचार विचार सगळे वेगळे वेगळे आहेत। मग मनुष्य जे पाहतो तो भूत दृष्टीने पाहतो। भूत म्हणजे प्राणी मात्रांच्या दृष्टिकोनातून पाहतो, आणि प्राणी मात्रांच्या दृष्टिकोनातून पाहिल्यामुळे प्रत्येकाच्या ठिकाणी दोष दिसणारच। पण व्यापक बोधावर जर गेले, सर्व ठिकाणी एक परमात्माच आहे अशा प्रकारचा यथार्थ बोध झाला तर मग मात्र, कारण अभेद बोधावर गेल्यानंतर दोष राहत नाही। मग कोणाचा दोष दिसेल? अभेद बोधावर गेल्यानंतर भेदच राहिला नाही। जिकडे पहावे तिकडे बाई आणि हरी वाचून दुजे नाही, मग दोष राहील का? नाही राहणार। भेद आहे तोपर्यंत, अनेकत्व आहे तोपर्यंत, नानात्व आहे तोपर्यंत आम्हाला दोष दिसणारच। पण ज्यावेळी आत्मत्वाने ज्ञान होईल, यथार्थत्वाने ज्ञान होईल, अपरोक्षत्वाने ज्ञान होईल म्हणा, व्यापक बोध होईल म्हणा, मग अभेद ज्ञान होईल। मग त्या प्राणी मात्र आम्हाला दिसणारच नाहीत। दिसतील तर परमात्मा, प्राणी मात्र दिसणार नाही का? दिसणार, पण काय रूपाने दिसणार? ते भगवत रूपाने दिसणार। सर्व ठिकाणी नाथाने गाढवाला पाणी पाजलं की नाही? गाढव म्हणून पाजलं का? त्याने गाढव दिसलं नाही का? दिसलं बाधित अनुवृत्तीनं, पण त्यात परमात्माच दिसला त्याला।
ज्ञानोबरायाने रेड्याच्या मुखातून वेद बोलवले नाही का? रेडा म्हणून का नाही, त्यामध्ये त्यांना परमात्मा दिसला. नामदेवाला कुत्र्यामध्ये देव दिसला का? जाताना कुठे दिसला नाही, ते लाकूड घेऊनच माग लागले जळत. आणि येताना जेव्हा व्यापक बोध झाला, खेचराचा जेव्हा बोध झाला, विसोबा खेचर ज्याने माऊलीला आतोनात छळलं आणि नंतर मग ते शिष्यत्व पत्करलं त्याने मुक्ताईचं, विसोबा खेचर आहे. ते इतकं काही त्यांना अधिकार प्राप्त झाला की ते नामदेवाचे गुरु झाले. मग त्यावेळी जे भगवंतांनी सांगितलं, मोठी कथा आहे ती, ज्यावेळी ती संत सभा भरली, तुम्हाला माहिती आहे सर्वांना, त्यावेळी मुक्ताईने सांगितलं, काका कोणचं मडकं कच्चं आहे बघा, तुम्हाला मडक्याची परीक्षा आहे. काकाने घेतलं थापटणं, फटा 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 मारीतच सुटले झाले डोक्यावर. बाकी त्याला दिसलं नाही का? ते देहावर असतील तर दिसेल ना. पण नामदेव रायाजवळ गेल्यावर हे म्हातारे काही वाटतं की नाही तुला? घेण्याचे ते मिंदे असतील म्हणून त्यांनी मार खाल्ला, मी नाही खाणार. मग काका म्हणले, मुक्ताई एवढं मडकं कच्चं आहे बा, त्याला भाजावं लागेल. भाजावं लागेल म्हटलं जिद्दू नामदेवराय पळून गेले पांडुरंगाकडे. पांडुरंगाने विचारलं, काय भानगड, कशा धापा काय लागलं? नामदेव अहो म्हणले, काय सांगावं, ते सगळे संत एकत्र जमले ते, आणि ते मुक्ताईनं त्या काकाला सांगितलं म्हणे, कच्चं मडकं बघा. ते जे घेतलं थापटण्याने ते म्हातारा सुटलं तर कशाला मारायचं. माझ्याजवळ आले म्हणले, हे ते सगळे मिंदे असतील, मी काय मार खातो. ते काका म्हणले, मुक्ताई हे कच्चं मडकं आहे, भाजावं लागेल. मी आलो पडून. नामदेव खरंच कच्चा असतो, म्हणजे प्रत्यक्ष तुझी माझी भेट आहे, आपण एकमेकाच्या हाताने जेवतो, खातो, बोलतो, चालतो. कच्चा आहे, कच्चा आहे. बरं जाऊ दे काही दिवस. मग एक दिवशी ते पूल आहे बघ आता गोपाळपूरच्या अलीकडे, तिथं नुसता ओढा होता, आणि त्या ओढ्यामध्ये पारधी बसला होता, जोड. त्यांच्याजवळ काही 10-5 शेळ्या, 10-5 कोंबड्या, 10-5 कुत्रे, 10-5 गाई असं होतं. आणि ती एक छोटीशी 1-2 लिटरची डेचकी होती. 3 दगडाचं चूल मांडलेली, ते पेटवले, त्याच्यावरती ते पाणी त्यात टाकले, आणि एवढ्यात नामदेवराचे ते गेले. तर ते पारधीने विचारलं, काय टाकायचं शिजायला? ते म्हणलं, टाक त्या कोंबड्या सगळ्या. तर डेचकी तर एवढीच, ते सगळ्या कोंबड्या टाक. ती कुठं भरली? अहो म्हणजे ते भरलीच नाही, शेळ्या टाक. नामदेव म्हटलं, काय भानगड भाऊ, एवढ्या कोंबड्या टाकल्या तरी भरली नाही शेळ्या. मग ते शेळ्या बी टाकल्या तरी भरलीच नाही. अहो म्हणजे ती भरलीच नाही, नाही भरली. कुत्रे टाकले, कुत्रे बी टाकले, हे भरलीच नाही. अहो म्हणजे ती भरलीच नाही, ते पोरा टाक उभं येतं.
नामदेवाला वाटलं बरी बला आली आता. जे पळाले ते लंगोटी कुठं फेटून पडली, लहान होतं नामदेवला, कुठं फेटून पडली कोणाच ठेवते, मोठं दाखवतात, दात झापाटणं मारतात. असे सांगण्याची पद्धत आहे महाराज लोकांची. गेले पळत देवाकडे. नामा म्हणले काय रे तुला धापा लागलं? देवा काय सांगू तुला, उग पळालो म्हणून वाचलो, नाही तर त्यावेळी तू काय त्या गोड्यातमध्ये पारधिन ते काय एवढे डेचकी मांडले, त्यात कोंबड्या टाकल्या, कुत्रे टाकले, शेळ्या टाकल्या, ती काही भरलीच नाही. त्या बाईने विचारलं तर काय तो म्हणजे टाकत्या पोराला, म्हणजे पळून आलो म्हणून राहिलो, तुझी माझी भेटच झाली. म्हणजे नामदेवा खरंच तू कच्चा आहेस, कच्चा आहे, गुरु केलंस का तू? म्हणजे नाही, कच्चाच असतो. गुरु विन अनुभव कैसा कळे, भावे विन देव न कळे. गुरु विन अनुभव कैसा कळे, गुरुशिवाय नाही कळत. तुला व्यापक बोध नाही, मग काय करू? जा म्हणले आवंढ्याला, तिथं गुरु भेटतील. भगवंत सांगण्यामुळे जावं लागलं. नाही, आपला विषय काय चालला होता? कुत्र्यात देव दिसला नाही, अगोदरची गोष्ट, हा विषय चालू होता. तर नामदेवराज चालले ते एका विहिरीवर थांबले ते. मग तिथं लाकडं वगैरे सगळं चूल मांडली, स्वयंपाक केला, पोळ्या वगैरे, आणि पाणी आणायला खाली विहिरीत गेले. तेवढं ते काळं कुत्रं आलं की ते उचलले पोळ्यात की तू. नामदेवाने अरे बापरे म्हणलं आता उपाशी राहायचे पाहिजे. जे लाकूड घेतलं जे मागे लागले का नाही, ते कुत्रं हाती लागतं यांचे, ते गेलं पळून. ताप झाला, पश्चाताप झाला, फार मोठा नसतो. पाणी आणायला गेलं तो बरं झालं असतो. कुत्र्याने सगळ्याच पोळ्या नेल्या. असं करत करत ते आवंढ्याला गेले. आता तिथे गेले तर ते आत मंदिरामध्ये ते म्हातार भगवंताच्या शिवलिंगावर जोड्या सुद्धा पाय ठेवले तर खाली झोपले. नामदेव काय मूर्ख लोक असतात व यांना देव कळना, काही कळना. खुशाल देवाचे शिवलिंगावर पाय ठेवले, जोड्या सुद्धा. अरे काही माणूस आहे की नाही तू? ते बडबड करत होते ते खाली ठेव पाय, ए म्हाताऱ्या खाली ठेव. ते म्हणले अरे तुला दिसतं की नाही बाबा, अंगम गलितम परितम मुंडम दशनविहीनम जातम तुंडम. माझी काय परिस्थिती आहे, मला हात उचलत नाही, पाय उचलत नाही. अरे वारशान पाय उचलत नाही, काही ठेवली वरती. अरे बाबा तुला जर फारच भावना आहे तर ठेव खाली. नामदेवाला असा राग आला की नाही, उचलले दोन्ही पाय असे आदळले, ते वरच राहिलं. त्यांना वाटलं काय भनगड. मग पाहिलं तर खाली पिंड आहे पुन्हा, त्याला दोन असते, मी लक्षात नाही माझ्या. आणि पुन्हा उचलले की पुन्हा आदळले, ते वरच. त्यांना वाटलं काय भनगड बघ, तर ते वरच राहिले पाय. म्हणून शिवलिंग वेळात घातलं त्याने सगळे पिंडीच. आणि मग प्रकाश पडला. हे काहीतरी चमत्कारिक म्हातारा आहे रे. मग धरले पाय, बाबा मला क्षमा करा हो, चुकलं माझ्याकडून. काय मला अशा प्रकारे पांडुरंगाने सांगितलं होतं की तिथे एक म्हातारा आहे तर तुला अनुग्रह देईल, तेव्हा मला गुरुमंत्र दे. बरं देतो बाबा तुला, पांडुरंगाने पाठवले. मग ठेवला मस्तकावरती हात. तिथं काय काना वचनाची भेट. हात ठेवल्यानंतर भ्रमच गेलं त्यांचं.
आणि सगळीकडे व्यापक बोधावरती ते गेले. नमस्कार केला गुरुदेवाला, निघाले. अजून येता येता पुन्हा त्या विहिरीवरती आले, पुन्हा स्वयंपाक केला, पाणी आणायला विहिरीत गेले. ते काळ कुत्र आलं. कोण बोलते? आणि त्याने पुन्हा ती चवडच्या चवड उचलली पोळ्याची की धूप. नामदेवराय वरती आले. अरे हो, आता नाही फसणार म्हणले मी. काय अगोदर मला काही कळत नव्हतं म्हणून फसलो होतो मी. थांब, कोरड्या पोळ्या कसं काय खाशील? हे तुपाची वाटी घेऊन जा. तुपाची वाटी घेऊन मागे पडू लागले नामदेव. भगवान प्रगट झाले म्हणे, नामदेवा आता मात्र तुला व्यापक बोध झाला, ज्ञान झालेलं आहे. आता काही तू कच्चा राहिला नाही आहेस काय. म्हणून नामदेवरायांनी कुत्र्यामध्ये देव पाहायला. देव कुत्र्यातच आहे का? सर्वाभूती पाहे एक वासुदेव, पुसोनिया ठाव अहंतेचा. सर्व ठिकाणी जळी स्थळी काष्ठी पाषाणी सर्व प्राणी मात्रामध्ये परमात्मा जर वजा केला तर काहीच नाही आहे. सर्व ठिकाणी परमात्मा, सर्वांचा आत्मा परमात्मा आहे. आणि ते आत्मा काय अनेक आहेत काय? आपले वेदांत शास्त्र आत्मा नाना मानत नाहीत, अनेक मानत नाहीत. एकच सर्वभूती पाहे एक वासुदेव. मग विचार करा, असा बोध झाल्यानंतर मग एकमेकाची निंदा, टिंगल, मत्सर, द्वेष करतील का? नाही करणार. सर्व ठिकाणी भगवत अनुभव जर आला तर सर्व संपलंच. मग ते द्वंद्वातीत झाले महात्मे. मग तो कोणाचा द्वेष करणार नाही. मग सर्व ठिकाणी त्यांना परमात्म्याची अनुभूती आल्याशिवाय राहणार हो नाही, हे लक्षात ठेवा. काय म्हणून तेच जाऊन या भूतद्वेषू. मग आता व्यापक बोधावर गेल्यानंतर द्वेष राहील का? राहणार नाही. आपण एकमेकाकडे कमी अधिक प्रमाणात पाहतो कोणी का पाहतो? भेद दिसतो आपल्याला, दोष दिसतात म्हणून. दोष पाहू नये. कुणाचे दोष पाहिले, कुणाची निंदा केली की ते सगळं आपल्या बोडख्यावर येऊन बसतं. कुणाला चांगलंही म्हणू नये आणि कुणाला वाईटही म्हणू नये. आपल्याला काय करायचं? वर्णाविती थोरी एका विठोबाची, कीर्तिमान वाची वर्णुनी काय. माणसाला चांगलंही म्हणू नये, चांगलं म्हटलं तरी पाप, वाईट म्हटलं तरी पाप. म्हणून कोणाला काहीच म्हणायचं नाही काय, म्हणजे आपल्याला दोष घडणार नाही आहे. पण हे तेव्हा घडेल ज्यावेळी यथार्थ बोध होईल. तेच जाऊन भूतद्वेष. मग अशा बोधावर गेल्यानंतर भूतद्वेष म्हणजे प्राणीमात्राचा द्वेष राहील का? नाही. सर्व ठिकाणी महाराजांना देवच दिसत होता. कारण मी तुम्हाला सांगितलं, वाघात सुद्धा देव दिसले काय त्याला? सर्व ठिकाणी परमात्मा लक्षात ठेवा. आणि म्हणून सर्वत्र नम वै नम, मीच एक. भगवान सांगतात अर्जुना, सर्व ठिकाणी कोण आहे? मीच आहे. म्हणून तो सर्व ठिकाणी सर्वांना फक्त नमस्कार करत राहा. आणि तो नमस्कार मला प्राप्त होतो. सर्व ठिकाणी मी आहे की नाही? आहे. मग सर्वांना नमस्कार केला तर तो त्यांना नाही, ते तर मीच आहे. म्हणून तो सर्व नमस्कार मला प्राप्त होतो. मीच एक. केशवम काय
सर्व देव नाही हो, ते वेगळं. सर्व देव म्हणलं काही नाही, ते वेगळंच. पुन्हा ते अव्यभिचारी भक्ती सांगितले. देवात सगळ्या, मी तर ते आपल्या रोजच चालतो विषय म्हणा काय, की सर्व देवाच्या ठिकाणी एक परमात्माच आहे. आता प्राणी मात्रांच्या ठिकाणी आहे, ते तर जाऊनी भूतद्वेष. भूत म्हणजे प्राणी मात्र, मग सर्व प्राणी मात्राच्या ठिकाणी परमात्मा आहे की नाही. म्हणून तू जो नमस्कार करशील तो प्राणी मात्राला नव, तो मलाच. कारण प्राणी मात्रात मी आहे ना सर्व ठिकाणी. प्राणी मात्र दिसायला वाघाचा कलबुत दिसे वाघा आहे सर. जसं तरी दिसलं तरी तसं नाही आहे ते. वाघाचं कातडं पांघरू घातलं म्हणजे काय वाघ व्हायला थोडंच. तसं जरी प्राणी मात्रांचे वेश असले तरी सर्व ठिकाणी परमात्मा आहे. म्हणून सर्व ठिकाणी नमस्कार कर, तो नमस्कार मलाच प्राप्त. गोविंदराव म्हटले तेही बरोबर आहे, पण ते देवाबद्दल सांगितलं. सर्व देव नमस्कार केशवम प्रतिगच्छ. आता देवने सर्वच देव आहे का, या भावनेने नमस्कार कर, म्हणजे तो नमस्कार मला प्राप्त. ऐसेनी आश्रयो अत्यंतिक लहासी तू माझा. पण या बोधावर गेल्यावर काय होईल, काय व्हायचं. माझा आश्रय प्राप्त म्हणजे माझी प्राप्ती होईल. कळलं का. ऐशी आश्रयो अत्यंतिक लहासी तू माझा. मग आता परमात्मा सर्व ठिकाणी आहे असं म्हटल्यानंतर मग परमात्मा दूर आहे का, नाही. परमात्मा तर जवळच आहे, सर्वाजवळच आहे. मग अशा प्रकारचा माझा आश्रय म्हणजे माझी प्राप्ती व्हायला फार काळ लागणार. पण या बोधावर गेल्यानंतर, भेद गेल्यानंतर, अभेद ज्ञान झाल्यानंतर, अद्वैत ज्ञान झाल्यानंतर, व्यापक बोध झाल्यानंतर मग मी माझा आश्रय मी कुठं दूर गेला नाहीच आहे. मग सर्व ठिकाणी मीच आहे. जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप. मग भरले या जगा आत जाऊन तिजयाची मात. होणे ठाईल एकांत आम्हा तुम्हा. या बोधावर गेल्यावर त्याला एकांत म्हणतात. कुठं दुनियात जरी गेला तरी एकांत साधल्या जात नाही. कुठेही जा, हिमालयात जा, बद्रीनाथला गेला तरी त्याच्याही पलीकडे राहतात लोक. गंगोत्रीला वस्ती आहे, जन्मोत्रीला वस्ती आहे, त्याच्याही बद्रीनाथच्याही पलीकडे लोक राहतात. कुठं गेलं तरी एकांत सापडणार नाही लक्षात. पण याला एकांत म्हटलेला आहे. या भरले या जगा आत, हा सर्व जो दिसतोय आपल्याला प्राणी मात्रांचा गजबजाट, तो जाऊन तिजयाची मात. मग त्या ठिकाणी दुसरं तिसरं काहीच राहणार नाही, द्वैत नाहीच राहणार. मग या बोधावर गेल्यावर भेद द्वैत राहणार. होणे ठाईल एकांत आम्हात. मग बस तुम्ही ना आम्हीच राहू, दुसरं काहीच नाही. म्हणून म्हटले ना महाराजांनी, मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडे पांघरू हरी. द्वैत गेलं की एकच आहे. मग एकांतच आहे. कुठे एकांतात गेलं तरी मन जर तिथं नसेल तर त्याचं काय. कुठं दुनिया तुम्ही डोंगरात गेला काय नाही, एखाद्या गुहेत जाऊन बसला तरी वृत्ती जर भटकत राहिली तर तो एकांत आहे का. अभेद बोधावर गेल्यावर मग तो एकांत प्राप्त.
होऊन ठाईले एकांत आम्हा तुम्हा. मग जगाच्या रूपाने एक नमस्कार्य कोण राहील? मीच. दुसरं काहीच नाही. कोणी कुठेही नमस्कार जरी केला तरी तो नमस्कार कोणाला प्राप्त होईल? मलाच. का? मीच आहे सर्व ठिकाणी. सर्व ठिकाणी कोण आहे? मी आहे. म्हणून नमस्कार करणारा फक्त तू भक्त आणि नमस्काराला योग्य असणारा मी देव, फक्त दोघच राहू. तोही कल्पित भेद आहे, वास्तव भेद नाहीच आहे. मग मात्र कुठल्याही प्रकारचा भेद राहणार नाही. मग जिकडे पाहावे तिकडे बाई ही स्थिती प्राप्त. तेव्हा भलतीये अवस्थे मी तुते तू माते. काय? मामे वैश्यशी, याच्यावर हे सांगत आहे. मागचं सांगितलं होतं ते नमस्कुरू या पदावर मागच्या ओवीत सांगितलं. आता या ओवीमध्ये मामे वैश्यशी म्हणजे मलाच तू प्राप्त होशील हे ओवीत सांगत आहे. तेव्हा भलतीये अवस्थे मी तुते तू माते. मग कुठली अवस्था जरी असली तरी तू आणि मी सोडून दुसरं काही आहे काय? तू मी सुद्धा केवळ कल्पित भेद भक्ती सुखाचा आनंद लुटण्याकरता मी भक्त तो देव ऐसे करी. महाराज काय म्हटले? तू देवच बरा आहे, मी भक्तच बरा आहे. पण देव भक्त तुझा विचार आहे का? देव आणि भक्त तुझा नाही विचार. तरी पण कल्पित भेद मांडल्याशिवाय आनंद प्राप्त होणार. आणि एकच म्हणलं कुठं आनंद? कशाचा आनंद? म्हणून नको वैकुंठीचा वास आहे तया सुखानाश. अद्भुत हा रस कथा काळी नामाचा या वैष्णवांच्या घरी. म्हणून आम्हाला ते वैकुंठ नको, तुझा मोक्ष सुद्धा नको. मोक्षामध्ये तो आनंद, मोक्षात ते सुख, मोक्षात ते भजन काहीच नाही. म्हणून मी भक्त तू देव ऐसे कधी. मी आपला भक्तच बरा आहे आणि तू देवच बरा आहे. त्याच्याशिवाय कल्पित भेद मांडल्याशिवाय आनंद प्राप्त होणार नाही, सुख प्राप्त होणार नाही. म्हणून म्हटलं या ठिकाणी तेव्हा भलतीये अवस्थे मी तुते तू माते. मी तुला तू मला. कुठलीही अवस्था असू दे, अवस्था भेद ज्ञानाच्या ठिकाणी नसतोच. कुठल्याच ते प्रकारचा भेद ज्ञानाच्या ठिकाणी राहत नाही आहे. मग कुठलीही अवस्था असो, कुठलाही अशा प्रकारे आश्रम असो का? कारण आश्रम 4 आहेत, अवस्था 3 आहेत. काय? कुठेही कसंतही असो, मी तू ते तू माते. भोगीशी ऐसे आहे ते वाढेल सुख. मात्र सुख 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 वाढेल. सुख कुठे? गाडीत, बंगल्यात, पोरात, नवऱ्यात, बायकोत, पदात, खुर्चीत, पैशात, सोन्यात. कशात सुख आहे? अरे सुख बाहेर शोधायची गरज नाही. हे नरा आत बघ जरा ही ब्रह्मतनुचे काया. ब्रह्मानंदीत असं म्हटलेलं आहे. अरे जरा आत बघ, सुख बाहेर नाही आहे, शांती बाहेर नाही आहे. सुख शांती हे आपलं स्वरूप आहे. लक्षात ते आपल्याला कळलं ना की बस मग सुख शोधायचे. आणि सुख शोधून मिळतं का? किती दिवस सुख शोधलं? सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा शिण पावला. सुख शोधायला काय केलं?
सुख शोधत राहिलो आयुष्यभर, याच्यात बघ त्याच्यात बघ त्याच्यात, नाही तर कसं मिळेल? असं वाटलं शिक्षणात सुख असेल, असं वाटलं नोकरी लागल्यावर सुख मिळेल, असं वाटलं पैसे मिळाल्यावर सुख मिळेल, असं वाटलं लग्न झाल्यावर सुख मिळेल, असं वाटलं पोरं झाल्यावर सुख मिळेल. सुख मिळेल काय? केवढा भ्रम आहे दांडगा लक्षात. काय असं वाटलं नातू झाल्यावर सुख मिळेल काय? अरे सुख नाही तर दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. हे सगळं आईने म्हणा, बाबा 2 हाताचे 4 हात, तुला भाकरी घालायला. जोपना कारणे केली एक बायको, तिने एवढे वाढविले रे. महाराज म्हणतात भाकरी घालायला केली आणि त्याचा परिणाम जोडे खायचा आला. सुख आहे? अरे सुख कुठं शोधता? सुख शोधता शोधता ह्याच्यात बघ त्याच्यात बघ त्याच्यात बघ, ह्या कुपाटीत तोंड घाल त्या कुपाटीत तोंड घाल, सुख मिळालं का आजपर्यंत? मिळालंच नाही. मिळेल का? मिळत नाही. आता आडातच नाही तो पोरत कुठून येईल? नाही का? संसारात सुख आहे का? मग कसं मिळेल? आम्ही कुठं शोधतो? संसारात सुख शोधतो. आजपर्यंत ब्रह्मादिक पदे दुःखाची जनिती नाही का? अरे ब्रह्मादिक इंद्रादिक पद सुद्धा हे दुःख देणारीच आहेत. ब्रह्मदेवाला काही सुख आहे? इंद्राला सुख आहे? तुम्ही कोणी जरी झालात तरी सुख नाही. देव झालात की सुख आहे? देव व्हावं लागतं का? जीव ब्रह्मैव ना परा. अरे तुम्ही देव झाला नाही, तुम्ही देवच आहात. मग मात्र तू आणि मी हा प्रकार राहणार. तेव्हा भलती अवस्थे मी तू ते तू माते, भोगीशी आईशी आई ते वाढेल सुख. सुख शोधायला बाहेर जायची गरज नाही. शांती कुठं दुनियात गेलं तर शांती मिळणार नाही. ते शांती तुझ्याजवळ आहे, सुख तुझ्याजवळ आहे. ते आपल्यातच आपण आपला विचार करायचा आहे, म्हणजे ते सुख शांती प्राप्त. असं भगवान अर्जुनाला सांगता आहे. हे मात्र तुम्ही लक्षात नेहमी ठेवायचं की हे भगवान कोणाला सांगतात? अर्जुन. तेव्हा झालेली सेवा भगवत समर्पित करून राहायला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. कुंडलिक वरदा आता विश्वात्मके हे नैवाग्यज्ञ